गुलिगर आणि बुक्की टेंगुल बुक्की टेंगुल लय बेकार बुक्की टेंगुल आणि गुलिगर तेच खेळ कुजल घेऊ तर मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ताचा ब्लॉग असणार आहे बिग बॉसचे जे टॉप 6 होते त्यातल्या टॉप 5चा इंटरव्ह्यू. टॉप 5मध्ये जे होते त्यांचा नाही, कारण की हा इंटरव्ह्यू होता बिग बॉस संपल्यानंतर, म्हणजे फायनल राऊंड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी. त्याच्यामुळे निक्की मॅडम अगेन आपला जो काही तिचं कारण असेल जे काही, त्याच्यामुळे ती आली नव्हती. पण अभिजित दादा, त्याच्यानंतर डीपी दादा, अंकिता, जान्हवी, सूरज हे सगळे 5 जण आले होते आणि त्यांचे इंटरव्ह्यू एका दिवसामध्ये अरेंज केलेले होते त्यांच्या बिग बॉसच्या टीमकडून, कलर्स मराठीच्या. आणि मी मागेही माझ्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे लोअर परेलला इंटरव्ह्यू असतात. बाय द वे, ही माझी कलीग मैत्रीण प्रेसिता, आम्ही डिवाईड करून घेतलेले इंटरव्ह्यू. म्हणजे अभिजित दादा आणि अंकिताचा इंटरव्ह्यू तिने घेतला आणि उर्वरित जे 3 होते म्हणजे सूरज, जान्हवी आणि डीपी दादा, त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतला. इथे व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे पुढचे इंटरव्ह्यू मी व्हॉइस सकट जोडलेले आहेत, पण अभिजित मितभाषी जसा आहे तसा आवाजही इंटरव्ह्यू दरम्यान थोडा माझ्या ह्याच्यात कमी येत होता, कारण मेनली तो बूममध्ये रेकॉर्ड होत होता सगळं. सो तो आवाज मला पटकन कॅप्चर करता आला आणि तो कमी आवाज आहे. सो बेसिकली त्याने ह्यामध्ये एखादा हायलाईट जर वाक्य सांगायचं झालं ना, तर तो अंकिताबद्दल असं म्हणाला की अंकिताबरोबर मैत्री यापुढे कठीण आहे होणं. जर झाली कामाच्या निमित्ताने भेट तर होईल, अन्यथा नाही. त्याशिवाय त्याने सूरजबद्दलही 1-2 विधानं केली, ती तुम्ही लोकसत्ताच्या चॅनलवर ऐकू शकता. आणि आता ऐका सूरजची मुलाखत. मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आणि आज आपल्या बरोबर आहे बिग बॉस मराठीच्या सगळ्यात गाजलेल्या सीझनचा विजेता, झापूक झुपूक स्टार, बुक्की टेंगुल फेम सूरज चव्हाण उर्फ गोलीगर. सगळ्यात आधी तुझं लोकसत्ता खूप खूप स्वागत आणि ह्या ट्रॉफीसाठी खूप शुभेच्छा. काय मग कसं आहे? बरं वाटतं. ट्रॉफी जिंकल्यावर झोप लागली तुला? झोप नव्हती लागली, सारखं त्याच्याकडे बघायचं. झोपच लागत नव्हती, त्याच्याकडे सारखं बघायचं. आणि ट्रॉफी जेव्हा हातात घेतली तेव्हा काय वाटत होतं? तेव्हा इतका आनंद झाला ना, तेव्हा लय जोश आलता नाचायला, पण गाणंच नव्हतं लागलं. तरी तू तुझी झापूक केली की नाही? केली ना. बरं, आता पहिला प्रश्न तुला विचारेल की बिग बॉसचं तू सीझन गाजवलं, जिंकलास, पण जेव्हा बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तुला विचारलं होतं ना, आणि त्याच्यात हिरोईन कोण असायला हवी आहे तुला? आता काय माहित, तुला कोण हवी आहे? मला पाहिजे ती, म्हणजे मला कोणी बी चल, माझं काय नसतं. कारण हिरोईन कोणी असली तरी सूरजच बरोबर ना. तर बिग बॉस जिंकल्यानंतर तू अनेकांना भेटलास, म्हणजे आता पण केदार शिंदे सर असतील, रितेश सर असतील, जेनिलिया वहिनी असतील, मग सगळ्यांनी काय प्रतिक्रिया दिली? केदार सर काय म्हणाले? केदार सर म्हटलं खरंच तुम्हाला मत घेतलं, अभिमान वाटतोय की तो इतका साधा आहे, घरात भारी राहिला, घरातल्या माणसांची तो मना जिंकली आणि तो असा वागतो ना, असं शेवट. आणि रितेश भाऊंनी काय सांगितलं? रितेश सरांनी एकच सांगितलंय की तू फसू नको, तू आता हाय ना तसं राहू नको, बँक बॅलन्स चांगला पार, तुला एक मॅनेजर देतो, आता देणार नाही. आणि जेनेलिया वहिनीची झालं वहिनीमध्ये तुम्ही लय भारी बोलता, लय आवडतं मला बोलणं. आता घरात कोणी आणि बुक्की टेंगुल लय बेकार बुक्की टेंगुल आणि गुलिगर तेच खेळ कुजल घेऊ तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थोडा 1-2-3 तास हा गोंधळ चालला. सो आता घरात काही गोष्टी घडल्या, आपण त्याच्याविषयी बोलूया. शेवटचे काही दिवस होते त्याच्यामध्ये तुम्हाला आणि अंकिताला एकदम पाडलं. नमस्कार मंडळी, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आणि आज आपल्याबरोबर आहे बिग बॉस मराठीच्या सगळ्यात गाजलेल्या सीझनमधली टास्क क्वीन, जिने जाता जाता शेवटच्या बॉलवर पण षटकार ठोकला, अशी तुमची आवडती लाडकी खलनायिका जान्हवी किल्ले. खलनायिका नको, तू तसं करायचंच ना बिग बॉसमध्ये.
नाही पण नंतर ते खूप सुधारले आणि नंतर तू एवढी फेवरेट म्हणजे तुला ते कदाचित आत कळत नव्हतं पण खूप लोकांना आवडलं तुझा जो चेंज झाला होता ना पीपल लव्ह इट. एक पॉईंट असा आलेला की तिथे जान्हवी जिंकली तरी आवडेल असंही लोक म्हणत होते. सो सुरू करूया. सगळ्यात आधी तुझं लोकसत्ताच्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न जेव्हा बिग बॉससाठी विचारण्यात झाली काय होतं मला आणि फायनल पर्यंत जाऊ प्रसिद्ध कांबळे आपण बिग बॉस मराठीच्या महाराष्ट्र हाटेकडे अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली अंकिता प्रभू मला म्हणतात तिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. एकदम म्हणजे असं वाटतं सगळ्यांसोबत वावर आता एक वेगळंच फिलिंग आहे कारण खूप जास्त लोक ओळखायला लागली आहेत आणि वेगळं एक नवीन विश्वात पदार्पण केले. हाच आनंद अभिजितसाठी पण असतात जर तो विनर अभिजित आणि सूरज तिथे होत्या त्यामुळे तर त्या आठवड्यात एक अजिबात अभिजितसाठी तो आनंद नसता. काही आठवड्यांपूर्वी तू विचारत असेल तर आम्ही अभिजित तिथे बघत होतो अभिजित झाला असता तर आनंद होता पण ज्या पद्धतीने आम्ही रडलो आणि ज्या पद्धतीने ते भावनिक ते नक्कीच म्हणजे अभिजित बरोबर देखील आम्ही बोललो तेव्हा तो तसंच म्हणाला की आधी जी आमच्याकडे भेटत होती माझ्याकडे ती आता पुढे राहील असं वाटत नाही कामाच्या निमित्ताने भेटली पण ही मैत्री राहणार नाही मी बोलले ना की माझं जेव्हा मनाला माझं थोडा वेळ घेते आणि त्या वेळेनंतर आज समोरून पण व्यक्तीचा तो हे असला पाहिजे तर त्याला जर गरजच वाटत नाही तर अशा ठिकाणी आपण का जावं कामापुरतं रिलेशन असणं कधीही चालतं. असे झाले इंटरव्ह्यू. हायलाइट्स पुन्हा एकदा सांगायचं तर अंकिताने लग्न कधी आहे याचा खुलासा केलाय. त्याच्यानंतर जान्हवीने तिचं आणि निक्कीचं एक एक्सक्लुसिव्ह भांडण सांगितलं होतं. डीपी दादांनी त्यांच्या पत्नी म्हणजे कल्याणी वहिनी जे आहेत त्यांचं खूप कौतुक आणि इतकं सुंदर बोलले आहेत आणि ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या. तिथे सगळे इंटरव्ह्यू आहेत. छान व्ह्यूज आहेत त्याला. तुमचा एक व्ह्यू त्यामध्ये जोडला गेला तर खूप छान होईल. आणि त्यानंतर कलर्स मराठीतर्फे सगळ्या रिपोर्टर्सना हे गिफ्ट देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काय काय होतं ते सांगते. माझा चेहरा बायदो इतका पडलाय कारण मला खूप ताप होता पूर्ण इंटरव्ह्यूच्या वेळी पण काम महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे मी गेले होते. नंतर दुसऱ्या दिवशी मात्र मी सुट्टी घेतली आहे. सो त्या गिफ्टमध्ये ना बघाशी मी तुम्हाला जी दाखवली ती चंद्रकोर होती म्हणजे ते पिन आहे ते आपण साडीला लावू शकतो ती पिन किंवा टी शर्टला कुर्त्यालाही लावू शकतो अशा पद्धतीची पिन होती. हा 32व्या माळ्यावरून लोअर परेलच्या वन युनिटी सेंटरमधला व्ह्यू जो अत्यंत सुंदर आहे. आणि आणखीन एक गिफ्टमधला जो बॉक्स मेन होता त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती आहे त्याचा फोटो जोडते मी. हे सगळं आवरेपर्यंत साधारण 5 वाजले होते. निघाल्यावर आम्ही हा नाश्ता केला कारण मला गोळी घ्यायची होती आणि असं चालू होतं सूरजचं. हे काही सुंदर सुंदर फोटो. हा इंटरव्ह्यू पूर्ण बघा आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवा. ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. पुढचे सगळे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करतेच आणि लेट्स सी. गणपती बाप्पांचा फोटो जोडते. इतकी सुंदर मूर्ती दिली आहे ना तुम्हाला पण आवडेलच. आणि हे सगळे प्लेयर्स खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून पण. निक्की मॅडम आल्या नाहीत बरं का. काय माहिती का नाही आली ती बाई. जे काही बाय द वे अंकिताने सरप्रायझिंगली आम्हाला ओळखलं की तुम्ही घरी गणपतीत आला होता. तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर बघा जाऊन कारण इन्फ्लुएन्सर्सच्या जगाच्या शूटच्या वेळी आम्ही त्यांना भेटलो होतो. जान्हवी बरोबरचा फोटो. तर पुढचा व्लॉग येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.